पिता पुत्र पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय फादरांनो, सिस्टरांनो आणि प्रिय भाऊ बहिणींनो, खरोखर आपण कुठे पोहोचलो आहोत? हालेलुया. मिस्सा बलिदानामध्ये पोहोचलेला आहोत. मिस्सा बलिदान काय आहे? मिस्सा बलिदान वर असलेल्या परमेश्वर येशू वधू असलेल्या ख्रिस्त मंडळी बरोबर एक होऊन राहण्याचा अनुभव आहे. परमेश्वराला जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये विशेष प्रकारे प्रभू येशूच्या संबंधामध्ये वर या नावाने ओळखलं जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त मंडळी निरंतर वर असलेल्या येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी वधू म्हणून तयारीमध्ये राहायला पाहिजे म्हणून आहे. इस्रायल लोकांचा इतिहास असे आहे, परमेश्वर असलेल्या येशू, हालेलुया, त्यांच्या तिकडच्या पद्धतीप्रमाणे परमेश्वर जो परमेश्वराच्या जागेवर येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. साधारण वर वधूच्या घराकडे जात आहे, कधी पण येणार. हालेलुया. कधी दिवसा येणार, कधी रात्री येणार. म्हणून वधू आणि वधूच्या घरातील लोक नेहमी तयारीमध्ये राहायला पाहिजे म्हणून आहे. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये पण नवा करारामध्ये आपण त्या सर्व गोष्टी पाहत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये मला एक सुंदर अनुभव आला. पुण्यामध्ये एका ताईंचा मरण झालं. हालेलुया. ही जी ताई आहे जे मरण पावले, त्यांनी एक आठवडापूर्वीपासून मुलांना सर्वांना फोनवर करून सांगितलं, माझा वेळ तयार झालेला आहे, तुम्ही सर्व लोक वेळेत यायला पाहिजे. एकच मुलगा आहे, मुलाला फोन करून सांगितलं, वेळ जवळ आलेला आहे, मला स्वर्गाकडे जायचं वेळ जेव्हा येत आहे, तू माझ्या बाजूला पाहिजे, तू मला शेवटचा पाणी पाजवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, एवढा मोठा काही गोष्टी नव्हता, तरी तिने हृदयाची तयारी करून ठेवली. हालेलुया. पारिश प्रिस्ट जेव्हा कम्युनियन देण्यासाठी घरी आले, फादरांना तिने सांगितलं, फादर, तुम्ही आमच्या चर्चमध्ये आल्यानंतर या वर्षी 4 जण मरण पावलं आणि 5वा नंबर माझा आहे. फादरनी सांगितलं, ताई, एक आजार आला तर लगेच माणूस मरतच नाही, अजून काहीतरी योजना आहे देवाचा. तरी या फादरांना ताईने बोलले, असं नाही फादर, माझा वेळ आलेला आहे. आणि फादरांना सांगितलं, फादर, तुम्ही मिस्सा आणि इतर सर्व प्रार्थनामध्ये प्रार्थना न वगळता सगळं प्रार्थना करताय म्हणून मला ऐकून माहिती आहे आणि मी पाहिलेलं आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या ताईने सांगितलं, फादर, मी येशूकडे जात आहे, मला येशूकडे जायचा अगोदरचा तुमचा जे फ्युनरल प्रार्थना आहे, अंत्यविधीची जी प्रार्थना आहे, त्यातील सगळ्या प्रार्थना कोणत्याही न वगळता फादर तुम्ही बोलायचं.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे पक्का मरणाची तयारी करून आपण कधीतरी एका साइड मधून उडी मारून पलीकडे जात आहे तसा प्रकारे पक्का तयारीमध्ये ही मम्मी पलीकडे गेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मी त्यांच्याविषयी तुमच्या समोर थोडा वेळ घेऊन बोलत आहे. हे जे नवऱ्या बायको आहेत ते एक ख्रिस्त मंडळीला एका ठिकाणी उभा केलेले लोक आहेत. त्यांचं जीवन स्वतःसाठी स्वार्थासाठी मात्र न जगता हे नवऱ्या बायको ख्रिस्त मंडळीसाठी त्यांचं जीवन जगले. स्वतःचा म्हणून राहण्यासाठी घर नव्हता. कोणाच्या तरी घरी हे लोक सुरुवातीला राहत होते, तरी कुठेतरी ख्रिस्ती बांधव कुठेतरी आहे म्हणून कळालं तर ते अडचणीत आहे म्हणून कळालं तर त्यांना आपल्या या छोटासा जुन्या घरामध्ये जागा करून देऊन त्यांचा पण काम बघून त्यांना वाढवत होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ख्रिस्त मंडळीतील सगळ्यांना आपलं म्हणून समजून त्यांच्यासाठी व्यवस्था करून देत होते. कोणाचा लग्न जुळत नाही तर स्वतः मुलगी बघून देणार, मुलगा बघून देणार. लग्न झाल्यावर वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला, अजून गुड न्यूज आलं नाही तर चौकशी करायला जाणार. काय झालं, अजून बाळ काय झालं नाही. हालेलुया. एक बाळ झाले, दुसरा बाळ अजून झालं नाही तर या कुटुंब त्यांच्या मागे चौकशी करत जाणार, काय झालं, दुसरं बाळ. हालेलुया. म्हणजे अशा प्रकारे ह्या लेकरांनी ख्रिस्त मंडळीच्या काळजी घेत वाढवलं. प्रेज द लॉर्ड. जसे दिवस पुढे जात होते देवानी या कुटुंबांना अधिक आशीर्वाद दिले, पगार पाणी वर वाढवून दिले. तसे अजून ख्रिस्त मंडळीच्या प्रेमामध्ये ते लोक वाढत गेले. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेवट पोप साहेबांच्या कानापर्यंत यांच्या काळजी पोहोचली. पोप साहेबांनी ख्रिस्त मंडळीचा लाडका सुपुत्र या नावाने त्यांना शौर्या म्हणून एक पद आहे ते पोप साहेबांनी त्यांना दिलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज या वेळी आपल्या मनामध्ये ठेवायची एक तयारी आहे, स्वर्गाकडे जायची तयारी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एवढ्या आनंदाच्या दिवशी फादर का दुःखाच्या गोष्टी बोलत आहे म्हणून डोक्यात नाही आणायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाला मरणाला तोंड देण्याचा सामर्थ्य पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर कोणतरी मरायच्या तयारीमध्ये नाही तर तुम्ही जीवन जगलं नाही असं त्याचा अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पोप फ्रान्सिसने सांगितलं, पोप फ्रान्सिसने बोलले, पहिली पासून 10वी पर्यंत अभ्यास केलेला जो मुलगा आहे त्याला परीक्षामध्ये गेला नाही तर, परीक्षा लिहिलं नाही तर तो कुठे पास होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मरण हे आपल्याला पास होण्याचा सर्टिफिकेट मिळणारा वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये चांगला करणे, कोणाचं वाईट केलं असेल तर ते लगेच दुरुस्त करून घेणे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाकडे तोंड देत जाणे एवढे मात्र नाही, आपल्या मुलांना शिकवायचं आपण इकडचे नागरिक नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या जगामध्ये काहीतरी करून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक लढून भांडून काहीतरी मिळवून ठेवणार. हालेलुया. स्वर्गाचे जे नागरिक आहेत ते लोक इकडच्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत त्यापेक्षा
तिकडच्या गोष्टीकडे लक्ष देणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी पायाच्या भागामध्ये सुंदरपणाचा जबरदस्त त्रास होत आहे. कोण हात लावलं किंवा काही लागलं तरी कळत नाही, एवढ्या संवेदना नष्ट झालेला आहे. त्या व्यक्तीच्या शरीराला परमेश्वर संवेदनाचं दान परत देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी बोलणे खूप कठीण जात आहे. काहीतरी बोलायला येत आहे तेव्हा घशाच्या भागामध्ये काय अटकल्यासारखा होत आहे किंवा दुखल्यासारखा होत आहे. असे जे काही त्रास होत आहे त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे ज्यांना काहीतरी बोलता बोलता सर्व गोष्टी विसरून जात आहे. काय बोलत होतो ते पण विसरत आहे. हालेलुया. या विसरपोकपणामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. कोणाला तरी पायाच्या गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये खूप दुखण्यावर होते, त्या व्यक्तीला प्रभूने आता बरे केलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी तोंड सुजून येत आहे. तोंडामध्ये जे सुजन येत आहे, खास करून एका बाजूला जे सुजन येत आहे ते त्रास, कोणाला हे त्रास होत आहे, त्रास असेल तर हात वर करा. तोंडाच्या एका बाजूने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वास ठेवा, हे त्रास तुमच्या परमेश्वर दूर करून देत आहे. कोणाला तरी खूप घबराहट होत आहे, खूप घाबरल्यासारखा होत आहे. हालेलुया. छातीमध्ये दडदड होत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. पाठीवरती कमरेच्या वरच्या भागामध्ये चमक भरत आहे, असे त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. पायाच्या मांडीच्या भागामध्ये, खास करून वरच्या भागामध्ये पाय वर करून कुठे चढाईच्या पाळी आली तर चढताना खूप दुखणं होत आहे. असे चालायला त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला अचानक सर्दी भरत आहे, शिंगवर येत आहे, अशा व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती मोठा कंजूसपणाच्या बंधनामध्ये होते. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये म्हणून प्रगती नाही झाली. हालेलुया. आता परमेश्वर तुम्हाला एक उदार हृदय देत आहे. जेव्हा आपण उदार होतो तेव्हा आपल्याला परमेश्वराकडून विशेष आशीर्वाद मिळणार. कमरेचा त्रास भरपूर असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये असा कोणाचा तरी घर, कुठलं तरी घर आहे ज्या घरी बायबल विकत आणून ठेवलेला आहे, तरी त्या बायबलला कोणी हात लावलेला नाही, एकदा सुद्धा ते बायबल उघडून कोणी वाचलेलं नाही. हालेलुया. असे बायबल घरी ठेवलेला आहे त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबामध्ये पवित्र आत्मा सांगत आहे तुमचा बायबल आशीर्वादित एक कृपा, एक सामर्थ्य, आशीर्वाद म्हणून तुमच्या घरी राहणार जेव्हा तुम्ही बायबलचा जास्त वापर करताय. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.